तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत असाल ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये. आज आपण एक राऊंड मारायला निघालेलो आहोत, एक राईडसाठी. छोटीशी राईड आपण करणार आहे. आज आपण जाणार आहे उरणच्या रोडला. बघू उरणचा रोड कसा बनवला आहे तो आता, कारण टाईम झाला तसं रोड ओपन होऊन किंवा चालू होऊन, बट आपण त्या रोडला कधी गेलो नव्हतो. सो आज आपण जाऊन बघू कसा आहे तो रोड, आणि बघू पनवेलचं एअरपोर्ट बनतं आहे ते कसं बनतं आहे आणि त्याचं प्रोग्रेस किती आलेली आहे. सो हा एक अपडेट असणार आहे त्या बाबतीत सुद्धा. सो बघू कसं काय होतं आहे ते पुढे. आता आपण निघालेलो आहे नेरूळवरून आणि चाललेलो आहे पारसेगिलच्या इथून राईड घेऊन उलव्याच्या रोडला जाणार आहे. तो बघू, चला. कुठे चाललात? कुठे चाललात? हे असे येडे असतात. तर बघितलं असेल तुम्ही कशी आली ती. नंबर आलाच असेल तुझ्या गाडीचा. मी नक्की त्याचं हे टाकणार आहे ट्विटरवरती. बघू काय ॲक्शन घेतली जाते ती. तर तुम्ही बघू शकता की राईट साईडला किती मस्त इंडियाचा फ्लॅग जो आहे तो आहे. NMMCचं जे हेडक्वार्टर्स आहे तिथे जो फ्लॅग लावलेला आहे आपला, तो किती मस्त दिसतोय तो बघा. वाव. आणि इथनंही ना हा रोड पूर्ण असा 8 लेन रोड आहे आणि मस्त भारी वाटतं या रोडला चालवायला. आपण इथून पनवेलला जाताना वगैरे गेलेलो आहे, बट राईटला जाऊन उरणला गेलेलो नाही आहे नवीन रस्त्याने. जुना रस्ता होता तेव्हा आपण गेलेलो आहे, बट नवीन रस्ता झाल्यावरती आपण त्या रस्त्याला गेलेलो नाही आहे. म्हणून आपण जाऊनच बघूया कसा आहे रस्ता. आणि कसं आहे ना की ह्या सेटअपमध्ये मी लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल जो मी रात्री चेक केला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा अँगल पण थोडा वेगळा वाटला असेल. म्हणजे समोरचा रस्ता तेवढा दिसत नसेल त्याच्यामध्ये. बट मी आज एक म्हणजे ह्या सेटअपमध्ये जरा ॲडजस्टमेंट केलेली आहे कॅमेरा अँगलसाठी सुद्धा. तर मला नक्की सांगा की लास्ट व्हिडिओपासून या व्हिडिओमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट आहे की नाही. कसं आहे ना की आपलं नवीन ब्लॉगिंग चॅनल असल्यामुळे आपलं जे नवीन एक्सपेरिमेंट्स आहेत ते आपल्याला करायला लागतात. जेव्हापर्यंत आपल्या व्हिडिओज आणि सेट नाही होत तोपर्यंत आपण हे इम्प्रूव्हमेंट्स करतच राहू. आणि त्याच्यासाठी मला तुमची साथ लागेल. तुम्ही कमेंट्समध्ये मला जर सांगितलं इम्प्रूव्हमेंट्स काय काय होऊ शकतात आपल्या व्हिडिओमध्ये अजून, तर ते आपण करण्याचा नक्की ट्राय करू. तुम्हाला जर उलवायला जायचं आहे तर तुम्हाला या बाजूच्या सर्व्हिस रोडने जावं लागतं आणि मग पुढे जाऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. इथून सुद्धा कट दिलेला आहे तसा बघा, पण थोड्या दिवसांनी कट बंद होऊन जाईल. अशा प्रकारे आता आपण इथे कॉर्नरला पोचलो आहे. तर आपल्याला इथून JNPTला जायला राईटने खाली जावं लागेल. आणि जर तुम्हाला पनवेल साईडला जायचं असेल तर तुम्हाला लेफ्टने खाली उतरावं लागतं त्या साईडला. तर तुम्ही पनवेलला जाता आणि इथून तुम्ही राईटला उतरलात की तुम्ही जाता JNPT साईडला, जे आहे उरण साईड.
बघू शकता, तो तुम्हाला वरचा रस्ता जो दिसत असेल समोरून असं जाणारा, तर तो आहे आपला अटल सेतू. आणि या डोंगराच्या इथे आहे तो आहे अटल सेतूचा टोल नाका. आपण इथे पुढे थांबू आणि तुम्हाला दाखवू की अटल सेतू कुठून सुरू होतो. वरूनच ब्रिज जातोय की इथून तुम्हाला लेफ्टनी वरती जावं लागतं आणि तुम्ही ब्रिजला कनेक्ट करून अटल सेतूला जाऊ शकता. सो आपण इथे पुढेच लेफ्टला थांबू आणि तुम्हाला दाखवू की कुठून वरती जायला लागतं ते. सो तुम्ही इथून बघू शकता हा जो ब्रिज आहे त्याच्यावरून तुम्ही जर गोल फिरून गेलात तर तुम्ही जाता अटल सेतूला आणि सरळ गेलात तर JNPTला जाता. तर आपण आता सरळ जाणार आहे. ठीक आहे, हे बघा तुम्ही इथून ही गाडी जाते आता वरती. तर हे चालले आहेत मुंबई साईडला अटल सेतूवरून. तो मी इथे थांबलो होतो तुम्हाला दाखवायला आणि त्याचबरोबर माझे कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा जी होती ती मगाशीच कमी होती, तरी मी बोललेलं जेवढं होतं तेवढं शूट करू आणि दुसरी बॅटरी मी आणली होती त्याच्याबरोबर. सो आता मी चेक केली तर थोडीशी कमी झालेली होती अजून बॅटरी. सो मी रिस्क न घेता बॅटरी चेंज केलेली आहे आणि व्हिडिओज कसे येत आहेत ते सुद्धा चेक करत होतो. सो आता आपण परत निघालेलो आहे. तर बघू आपण पुढे की JNPTपर्यंत आपल्याला रस्ता कसा भेटतो. रस्ता चांगलाच आहे हे मला माहितीच आहे, बट काय काय आहे रस्त्याला ते आपण बघू. तर हा जो इंटरचेंज आहे तो किती कन्फ्युजिंग असू शकतो. जेव्हापर्यंत तुम्हाला माहिती नाही आहे काही तर किती कन्फ्युजिंग असेल तुम्हीच बघू शकता. किती सारे रस्ते चाललेले आहेत, कुठनं कुठे चाललं आहे काहीच कळत नाही. तर आपण आता बघू गव्हाण, बेलापूर, पनवेल. आपल्याला कदाचित विचारावं लागेल असं वाटतंय मला. गव्हाण, बेलापूर, पनवेल या लेफ्ट मारला की आपण मला असं का वाटतंय की आपल्याला विचारावंच लागणार आहे. बेलापूर ऊपर से जाएगा तो नहीं जाएगा? बेलापुर, बेलापुर ऊपर से जाना पड़ेगा ना, है ना? जाऊन बघू परत आपल्याला इथून U-टर्न मारायचं आहे कारण इथे सगळे पुढे गेलात की तुम्हाला पोर्ट्सच भेटणार आहे. तर आपण परत राऊंड मारून चुकलो तर काही सांगता येत नाही. मुंबई पनवेल वगैरे सरळच दाखवलं नाही, सो आपण सरळ जाऊ.
तर हा जो रस्ता आहे हा कदाचित या रस्त्याने आम्ही आधी यायचो, बट मी यायचं रस्त्याने तर तसंच आलो, बट कुठनं आलो काहीच कळलं नाही मला. कारण आपण आता येताना या रस्त्याने तर नाही आलो नक्की. बेलपाडा, पनवेल या रस्त्यानेच आम्ही आधी यायचो. गव्हाणपाटा 11. कारण मध्ये ना म्हणजे येताना जासईच्या नंतर एक बाजूला एक मूर्ती लागायची, बट ते आता येताना तर मला लागलं नव्हतं रस्त्यात. मी ते शोधत होतो बट ते दिसलं नव्हतं. तर आता ह्या रस्त्याला दिसतंय का बघूया आपण, मग आपल्याला समजेल की आपण कोणत्या रस्त्याने गेलो होतो. हे बघा, हे बघू शकत असाल तुम्ही राईटला इथे आहे शिवाजी महाराजांचं मॉन्युमेंट आणि इथे मस्त दिसतंय ते. कदाचित आपण जाताना असं फिरून गेलो म्हणून आपल्याला हे दिसलं नाही. बघा, शिवाजी महाराजांचं नाही आहे, कसलं आहे ते तुम्हाला सांगतो, थांबा जरा. शिवाजी महाराज आहेत वाटतं, शिवाजी महाराजच आहेत. बघू शकता किती मस्त दिसतंय ते. पनवेल बेलापूर सरळ दिसत होते. जाऊया सरळ. इकडे ट्रकवाले वगैरे तुम्हाला ऐकणारच नाहीत, सो थांबलेलंच बरं असतं. हे जासई आहे. हवेचा आवाज तुम्हाला जास्तच येत असेल, आय नो, बट काय करू शकत नाही त्याच्यासाठी. ओके, सो हा जो आहे आपला अटल सेतू आणि त्या साईडला आपण होतो गव्हाणच्या रोडला. बघू शकाल तर तिथे आपण थांबलो होतो आणि तिथनं पुढे गेलो होतो, म्हणून आपल्याला हा रोड लागला नव्हता. एका अर्थी बरं झालं, आपल्याला 2 रोड एक्सप्लोअर करायला भेटले आणि तुम्हाला दाखवता आले मला. इकडनं आपण कदाचित आपण जर त्या चिरनेरवाल्या रस्त्याने खाली उतरलो असतो तर आपण या रस्त्याने आलो असतो आणि आपण पुढनं JNPT वाल्या रस्त्यावरती खाली उतरलो म्हणून आपण तिकडे उतरलेलो आहे. फक्त एवढाच फरक झालेला आहे. चिरनेर आणि पनवेल सरळवरती लिहिलेलं आहे आणि मुंबई बेलापूर लेफ्ट. आणि आपण जर लेफ्टने गेलो तर आपण उलव्याला जाणार, उलव्याच्या रोडने बेलापूरला. आणि आपण सरळ गेलो तर आपण जाणार आहे पनवेलला. सो आपण सरळ जाऊया. तुम्हाला त्या जागेवरती पोचूनच दाखवतो की काय नक्की प्रोग्रेस सुरू आहे आणि काम किती जोरात सुरू आहे आणि लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न चालू आहे. तो तुम्हाला तिथे पोचून दाखवतो, तर तुम्हाला आयडिया येईल. ठीक आहे, तर आपण भेटूया तिथे. सो तुम्ही बघू शकता की हा जो एरिया आहे पूर्ण जिथे लास्टपर्यंत तुम्हाला दिसतं आहे तो आहे नवी मुंबई एअरपोर्टचा एरिया आणि इथे काम किती जोरात चालू आहे तुम्ही बघू शकता. बघा, आणि ह्या साईडला तुम्ही जे कन्स्ट्रक्शन बघू शकता
ते टर्मिनल बनत आहे आणि इथे समोरच तुम्ही बघू शकता रनवेसुद्धा रेडी आहे. हे आहेत रनवे आणि आहे टर्मिनल. खूप जोरात काम सुरू आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता काहीतरी कन्स्ट्रक्शन सुरू आहे. काही आहे हे समोर आहे ते आहे एअरपोर्टचा एरिया आणि जिथे काम चालू आहे ते मी तुम्हाला आत्ताच दाखवलेलं आहे. सो आता आपण परत निघूया आपल्या घराच्या साईडने जाऊया आता आपण. सो आता आपण परत पनवेलवरून फिरून जाणार आहे आपल्या घरी. एक छोटीशी राईड आपण अशी कंप्लीट करणार आहे. इथे पुढे ना एक हॉटेल होता, ते काही दिवसांपूर्वीच हायवे ब्रेक बघू शकता तुम्ही इथे. तर इथेच लेफ्टला हायवे ब्रेक म्हणून हॉटेल होता, त्याचं काम चालू आहे बघा परत. तर ते काही दिवसांपूर्वीच जळालं होतं पूर्ण आणि त्यांनी परत काम करायला घेतलेलं आहे त्याचं. चांगलं हॉटेल होतं, कशामुळे जळालं काय ते काही कळलं नाही, बट खूप जास्त मोठी आग लागलेली, अख्खं हॉटेल जळून गेलेलं होतं. तर त्याच्यावरती परत काम करतायत, लवकरच चालू करतील ते परत. तर आता आपण आलेलो आहे खारघरला, माझी सासूरवाडी. हो, हा आहे खारघरचा ब्रिज. सो अशाच प्रकारे आता आपण इथून 5 मिनिटात घरीसुद्धा पोचू. तर व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि खाली कमेंट करून सांगायला विसरू नका की मी माझ्या व्हिडिओमध्ये काय अजून इम्प्रूव्हमेंट करू शकतो ते. सो
भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर आणि स्टे सेफ.